जंतर मंतरच्या या आंदोलनामध्ये मनोज जरांगे पटेल आलेले आहेत. तर मला एक सांगा की आज तुम्ही इथं आलेला आहात, यापूर्वी सुद्धा तुम्ही अनेक आंदोलन केलेली आहेत, हे आंदोलनाला पण तुम्ही सपोर्ट करायला आलात, काय म्हणणे? देशातले विद्यार्थी आहेत, गरिबांचे विद्यार्थी आहेत. गरीब न्याय मागण्यासाठी दिल्लीला आले. पालकत्व मोदी साहेबाकडे आहे. त्यांनी या गरिबांना मारायला नव्हतं पाहिजे. यांनी तिथं लोक पाठवून ह्या लोकांचं मन जिंकायला पाहिजे होते. आपले मोदी साहेब आहेत असं या विद्यार्थ्यांना वाटायला पाहिजे होतं. मोदींविषयी मनात राग आणि रोष निर्माण व्हायला नको होता आणि त्यांनी तो आता नाही केला. लाठीचार्ज करून त्यांनी येऊन भेटायचं ना. आता महाराष्ट्रातलं सरकार आहे, आधी त्रास दिला, परंतु आता मराठ्यांच्या आंदोलनात येऊन भेटून प्रश्न सोडतायत. ही भूमिका दिल्लीतल्या सरकारला घ्यायला काय हरकत होती? पण जे मग मोठे सिनियर नेते आहेत, शरद पवार पण आता भेटले आहेत मोदी साहेबांना, तर या आंदोलनासाठी त्यांनी पण मध्यस्थी करावी का, किंवा त्यांनी पण काय सांगायला पाहिजे? तो मध्यस्थी करायची गरजच पडू नये. उलट नेते भेटून आल्यामुळं हेच टीम म्हणाल की हे राजकीय आंदोलन आहे, ही टीम म्हणाल. त्यापेक्षा तुम्हीच इथे यायचं ना. हे लोक तुमचे, या विद्यार्थ्यांच्या आणि विद्यार्थिनीच्या आईबापानं मोदी साहेबांच्या सरकारला मतदान करून निवडून आणलंय साहेब. आणि मग आपला माणूस ज्यावेळेस सत्तेवरती बसतो, दिल्ली ही प्राण आहे देशाचा आणि त्यांचं पालकत्व मोदी साहेबाकडे आहे. आणि या विद्यार्थ्याच्या आईबापानं मोदी साहेबाला मतदान करून त्या खुर्चीवरती बसवलंय. आशा वाटत होती लोकांना की मोदी साहेबांचे लोक येऊन या पोरांचा प्रश्न सोडवतील, तर ते झालं नाही. परंतु यांचे डोके फोडून रक्तपात करण्यात आला. इतका क्रूर हल्ला आपल्याच माणसानं ज्यांना निवडून दिलं त्यांनीच केला. आता माज उतरायला वेळ नाही लागणार. आम आदमी पक्षाचे नेते म्हणतायत की राहुल गांधी यांनी दुसरी चूल मांडली, पंतप्रधान मोदींच्या घरासमोर ठिय्या केला. हे आंदोलन कुठेतरी कमी करण्यासाठी किंवा या आंदोलनाचा जोर कमी करण्यासाठी काँग्रेस वेगळी भूमिका घेते. आम आदमी पक्षाचे संजय सिंग असे आरोप करतायत. काय वाटतं की विरोधकामध्ये समन्वय नाही का, किंवा एकत्र नाहीत का? मला त्यांच्याबद्दलचं काहीच माहित नाही, त्यामुळे मी काय त्याच्यावर बोलत. पण या विद्यार्थ्यांनी जंतर मंतरवर शांततेत राहावं. न्याय 100% मिळणार. आपण जर वेगळी काय भूमिका घेतली तर आंदोलन मोडून काढण्याचा प्रयत्न होऊ शकतो. त्याचे अनुभव आम्ही घेतलेत. शांततेच्या आंदोलनात खूप ताकद आहे. सोनमजींनी खूप ताकदीने हे उभा केलं. तर आता हे शेवटपर्यंत नेण्यासाठी विद्यार्थ्यांनी शांततेत राहावं. सगळा देश त्यांच्या सोबत. ते ज्या ज्या वेळेस हाक मारतील त्या त्यावेळेस सगळा देश त्यांच्या प्रश्न सोबत. कसा सुटणार? कारण धर्मेंद्र प्रधान हे राजीनामा द्यायला तयार नाही. आता ते मोदी साहेबांनी ठरवायचं, राजीनामा घ्यायचा का नाही घ्यायचा. राजीनामा घेत नाहीत तर देशातली जनता विरोधात जाणार, आणि जनता विरोधात गेली की एका माणसासाठी तुमचा सगळं खलास होणारे खेळ. अच्छा, मला एक विचारायचा शेवटचा प्रश्न आहे की तुम्ही अनेक आंदोलन केलेले आहेत, त्या आंदोलनाचा मॅनेजमेंट पासून ते इम्पॅक्ट पर्यंत आम्ही पाहिलेलं आहे. परंतु हे आंदोलन काय वाटतं की हे आंदोलन काय वेगळं आहे का तशाच सारखं आंदोलन आहे? कारण या आंदोलनाला 20 तारखेला गर्दी होती, परंतु त्यानंतर गर्दी ओसरलेली आहे. त्यामुळं हे आंदोलन जे आहे ते पुढे काय होईल या आंदोलनाचं, का निष्फळ ठरेल का यशस्वी होईल, काय वाटतं? सध्या तरी वाटत नाही की हे आंदोलन असं आहे तसं आहे. यांनी फक्त राजकीय भूमिकेकडे विद्यार्थ्यांनी आणि कोणी जायचं नाही. आपण शांततेत राहायचं, यश 100% मिळतं. कारण यासाठी ते सोनमजींनी खूप दिवस उपोषण केलं आणि त्या लेकीबाळींना मारलं, म्हणून आम्हाला ते रावलं नाही. म्हणलं आपण गेलं पाहिजे, आपण विद्यार्थ्यांच्या पाठीशी उभा राहिलं पाहिजे. ते ज्या ज्यावेळेस हाक मारतील त्या त्यावेळेस आम्ही त्यांना साथ देऊ. फक्त त्यांनी सुद्धा राजकीय डाग लागू देऊ नये, ही सल्ला याच्यासाठी की आम्ही लागू दिला नाही. आम्हाला सुद्धा असंच म्हणले राजकीय आंदोलन आहे, अमकं आहे तमकं आहे. आपण निष्ठेनं समाजासोबत राहिलो म्हणून आपल्याला यश मिळालं. तसं तुम्ही निष्ठेनं विद्यार्थ्यांसोबत राहा, 100% यश मिळालं. पॉलिटिकल पार्टी आता हायजॅक करायचा प्रयत्न करते. नाही, ते येत असतात भेटायला, ते आपल्यावर असतं. ते आपल्यावर असतं. ते येता येणार, भेटायला जाणार. आपण हवात जायचं नाही. फक्त मला पण भेटायला येत होते ना, आपण हवात जायचं ना. अभिजित देपकेला काय कानमंत्र दिलं का तुम्ही आंदोलनाच्या संदर्भात? नाही, ते तुम्हाला काय सांगता येईल भाऊ. बरं, मला एक सांगा, एक शेवटचा प्रश्न आहे, हिंसाचार झाला त्यासाठी जबाबदार कोण असणार? सरकार, दुसरं कोण? विद्यार्थी कशाला आले तिथं? आपला माणूस आहे मोदी साहेब. आपल्या बापाने आईने निवडून दिल्या म्हणून विद्यार्थी इथं आले. त्यांना काय मत होतं आपल्याला हाणणार आहे? तुम्ही मारलं, रक्त सांडलं, कारण तुमच्या त्या लेकीबाळी सारख्यात पालकत्व तुमच्याकडे, तुमच्या ध्यानातच नाहीये. पण या सरकारचं जर पार्श्वभूमी पाहिली तर शेतकरी आंदोलन असेल किंवा अनेक आंदोलनं आली, परंतु सरकार जे आहे ते नमत नाहीये किंवा राजीनामा घेत नाही, असा यापूर्वीचा अनुभव राहिलेला आहे. काय वाटतं यावेळेस धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा होईल का नाही? नमत याच्यासाठी नाही की चुकाच आम्ही केल्या. आता हे विद्यार्थी आहेत देशभरातले, हे सगळ्यांच्या आमच्या आईबापांनी चुका केल्या, यांना मतदान करू. यांच्या डोक्यात धुंदी आहे, महाजन मस्ती इतकी आली ती उतरावं लागेल.
तुम्हाला जर गरिबांचे प्रश्न विद्यार्थी सोडायचे नसतील तर तुम्ही देशातली जनता कधीही लाट येऊ शकते. सुप्त लाट आहे. आता भेटेत ईडीला आणि ते बीडीला. शिडी ईडी बिड्या लय मोठ्या आणल्या ते लोक भेटेत खपकून त्या पक्षात जातात बेन. पण एक दिवस ही एवढी सुप्त लाट आहे नाराजीची इतकी उफाळून बाहेर येईल. असे सीट पडतील की यांना स्वप्नात बी वाटणार मोदी आणि पवारांच्या भेटीवर काय म्हणतात? नाही. त्यांचं काय म्हणणं नाही बाबा. त्यांच्या हमेशाच होत्या आता. ते काय काढतील तोडगा. काय चांगली गोष्ट आहे. विद्यार्थ्याला न्याय मिळावा. बाकी काय अपेक्षा. बिलकुल विद्यार्थ्यांना न्याय मिळावा ही अपेक्षा आहे असं मनोज जरांगे यांनी स्पष्टपणे म्हटलंय. कॅमेरामॅन सत्यम सह रामराजे शिंदे, दिल्ली.